और बिल्कुल देखिए म्हणजे जवळजवळ आज जे सर्व खेळाडू खेळतात ते आमचे सत्यन काकडे साहेब, तेजस म्हात्रे साहेब, त्यांचे मोठे बंधुराज आणि आम्ही आमच्यापेक्षा खूप लहान आहेत ते सगळे. येस, 20-20 वर्षांनी लहान आहेत सगळे. म्हणजे आपण किती मोठे आहेत काकडे साहेब. म्हणजे लबरी आपला लाल बॉल होता आणि आता येस आणि मॅन ऑफ द मॅचचा आता आपण किताब कोणाला देऊया. आर्यन नाईक. आणि आर्यन नाईक आपण यायचं आहे आमचे तेजस म्हात्रे साहेब यांचे मोठे बंधुराज. आणि कॅमेरामॅन फोकस करू इधर आणि तिकडे मॅच काकडे साहेब सुरुवात करा. विकास दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. येस येस, मागचा सुद्धा मॅन ऑफ द मॅच राहिला होता आर्यनला. आपण देऊया तेजस म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅनला विनंती असते फोकस करा. कॅमेरामॅन मोबाईल आतमध्ये नको, इकडे फोकस करा. आणि सामना आहे ककडे साहेब आणि काळेसाहेब 2 ओव्हरचा. अजून एक तुम्हाला सामना करायचा तर पटकन घरी जाल तिकडून शॉर्टकट. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे आणि लगेच मॅचला आपण सुरुवात करूया. आणि पंचांना विनंती चेंडू आहेत त्या चेंडू मध्ये आपण हे 2 सामने संपवा, कारण भरपूर तुम्ही मागणी केली बॉलांची. येस, चला, सामना 2 षटकांचा आहे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर इकडं नांदगाव संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे तो म्हणजे जासे संघाला इकडे गोलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. तर स्पीडअप करा, जास्तीत जास्त करून अजून एक सामना आहे आणि सामना असेल बामण डोंगरीच्या समोर. पण संघ कुठला आहे ते बघूया. आणि याच्यातून विनर संघ असेल त्या विनर संघासोबत बामण डोंगरी संघ खेळेल शेवटची मॅच आजच्या दिवसातील. मनीष कोटले और उनके साथीदार है मनोज फड़के, मनीष फड़के और मनोज खुटले इस बार स्ट्राइक के ऊपर. मनीष फड़के आणि मनीष, अरे वाह. तो दोनों मनीष है, बस सरनेम में इस बार देखा जाए चेंजेस है. मनीष फड़के और मनीष खुटले. मनीष खुटले स्ट्राइक के ऊपर है. संयम संयम मात्र गेंदबाजी करेंगी. मुकाबला 2 ओवर का है. बाहर की गेंदबाज फुल टॉस है, लेकिन यहां एक तो सिंगल मिला. दूसरे के लिए पलटने जा रहे हैं, 2 रन इकट्ठा कर चुके हैं. 26 गेंद को उठाते समय 2 रन इकट्ठा. तीसरे के लिए जा रहे हैं, क्या होगा, मगर 2 पे संतुष्ट खाता ओपन किया इस बार देखा जाए मनीष खुटले ने. और टीम का खाता ओपन किया है 2 रनों के साथ. इस बीच दूसरी गेंद संयम मात्रे की बॉल थोड़ी नीचे गई, उठाने की कोशिश की थी लेकिन गति परिवर्तन वाली बॉल, एक अच्छी बॉल देखने को मिल चुकी है. नीचे रह गई थोड़ी सी गेंद. आखिरी 4 गेंदें शेष इस फर्स्ट ओवर की.
तीसरी गेंद लेफ्ट आर्म और 2 विकेट मनीष के लिए। मनीष को बांध के रखा हुआ है, कट बॉल देखने को मिल चुका है। अच्छी गेंदबाजी इस बार गेंदबाजों ने लय पकड़ी हुई है और अपनी सोच के साथ गेंदबाजी चल रही। 3 गेंदें इस बार जगह खत्म हो गई, 3 गेंदें शेष फर्स्ट ओवर की और स्कोर है नांदगांव का 2 बिना कोई विकेट के नुकसान पे। कदमों का बेहतरीन प्रयोग किया था, स्टेप आउट हुए थे लेकिन फिर भी एक बार फिर से गेंद और बल्ले के बीच कोई कनेक्शन नहीं हो चुका है। अच्छी बॉल देखने को मिल चुकी, दबाव में डाला है मनीष कोटले को। आखिरी यहां 2 गेंदें शेष। आखिरी 2 गेंदें शेष, 5वीं डिलीवरी बाएं हाथ के गेंदबाज, दाएं हाथ के बल्लेबाज और इस बार लॉफ्ट किया जरूर है। नो मैंस लैंड में गेंद मिड विकेट के क्षेत्र में, एक सिंगल दूसरे के लिए पलट चुके हैं और दूसरा रन पूरा कर दिया। 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 4 और 5 गेंदें खत्म, 4 रन इस बार देखा जाए बोर्ड के ऊपर और अंपायर के पास इस बार देखा जाए पैसों की बैग पहुंच गई है। शुक्रिया। या हम ऐसे कोई चुटकुले छोड़ते तो उन्हें भी आनंद आता है, लेकिन जिस लिए अंपायर तरस रहे वो बैग उनके पास चली गई और ये गेंद डॉट, क्या बात है, जबरदस्त गेंदबाजी। मनीष खुटले एक आक्रामक खिलाड़ी को जहां से कि संयम मात्रे ने बांध के रखा हुआ है। पहला ओवर खत्म, बोर्ड के ऊपर रन बन चुके हैं। इस बार देखा है 4 बिना कोई विकेट के नुकसान पे। फर्स्ट ओवर के बाद आखिरी 6 गेंदें शेष। चलिए स्पीड अप करो, जल्दी बॉलर को लाओ, हम विनती कर जाते कप्तान को। स्वर्गीय आमच्या वहिनी जुली तेजस म्हात्रे पुरस्कृत 70 स्पोर्ट व 24 लाइव इव्हेंट आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आदर्श चषक 2024। आज का ये पहला दिन और बहुत ही बढ़िया इस बार देखा जाए, हमेशा धमाका होता है लेकिन आखिरी 6 गेंदों में कितने रन बटोरते हैं देखना पड़ेगा। बटोरना चाहिए, फिलहाल तभी मजा आ जाएगा क्योंकि गेंदें बची हुई 6 इनिंग की और स्कोर है नांदगांव का 4 बिना कोई विकेट के नुकसान पे। मनीष और अंपायर के पास जो गेंदे वही गेंदों का इस्तेमाल करना पड़ेगा आपको। सबमरीन डिलीवरी, बहुत नीचे रह गई गेंद और गति से गेंद को फेंका और इसका मतलब यह है कि शरीर से दूर। अगर वो अफगानिस्तान वाले ऐसी गेंदबाजी ग्लेन मैक्सवेल को कहते ना तो मारता भी नहीं था वो। हाँ मुझे मालूम है, लेकिन उन्होंने क्या किया, उनके सामने ही दी गेंद, वो लंगड़ाते थे फिर भी गेंद को बाहर पहुंचा देते थे। यस, और ये देखिए जासे की गेंदबाजी इस बार खूंखार चल रही है। आखिरी 4 बॉल शेष, स्कोर 4। मनीष के बाद मनीष फड़के भी इस बार देखा जाए बॉलर के सामने नहीं चल रहे और क्या बॉल अच्छा है लेकिन खेल दिया गेंद को, एक सिंगल में रहेगा। अच्छी फील्डिंग इस बार देखा जाए। कौन है वो, रोनाल्डो? अरे वाह, टी शर्ट के पीछे नाम रोनाल्डो है। फुटबॉल, हाँ तो फुटबॉल, मुझे फुटबॉल के खिलाड़ी है, मतलब फुटबॉल के ऊपर उनका प्रेम होगा। ब्राजील के थे ना रोनाल्डो, कहां के थे? और स्कोर 5 और ये देखिए विकेट कीपर का करिश्मा। आखिरी गेंद बची हुई 2 और जैसे बॉलर खुश, उससे सत्यन काकड़े साहब खुश, उनके पास बॉल की बैग ही पहुंच गई है, कौन सा भी, लेकिन आपको 2 मैचेस में वही बॉल को इस्तेमाल करना है। दोनों मैच में कौन सा भी बॉल बैग से लेने का, दबाने का, चेक करने का, फिर डालने का, फिर वापस देने का। यस, इनसाइड आउट शॉट, कवर के ऊपर 7, कड़क छक्का, बेहतरीन बेमिसाल स्ट्रोक। इट्स अ ब्यूटीफुल हैंडसम सिक्सर। 5 और 6 बन गए 11। आखिरी गेंद शेष। मैंने शुरू में कह दिया ना कि बड़ा शॉट आता है तो एक गेंद के ऊपर 6 रन आते हैं, एक गेंद के ऊपर चौका आ जाता है, सिंगल डबल से रन नहीं चाहिए। तो इस बार बल्लेबाज ने इनसाइड आउट शॉट खेला कवर के ऊपर मनीष खुटले ने
मनीष कुटले व्यक्तिगत पहुंच गए मेरे हिसाब से यहाँ देखा जाए तो 10 पे, और यहाँ लगभग देखा जाए टोटल स्कोर पहुंच चुका है 11। अंतिम बॉल शेष इस इनिंग की, फर्स्ट इनिंग की। और शॉट कड़क है और गेंद मिड विकेट के बाहर है, सीधा पुणे हाईवे एक्सप्रेस के ऊपर दे रहा है दुरुस्त है, क्योंकि जब पहला बल्ला ठंडा पड़ा था तो इस बार देखा जाए ये जो गेंदबाज है तन में उसके 2 गेंदों के ऊपर 12 रन आए, और यहां से नांदगांव का स्कोर पहुंचा है 17, और जीतने के लिए जासे टीम को चाहिए 18। तो अब देखना पड़ेगा कि यहां संयम की गेंदबाजी बहुत ही धारदार, तन्मय ने 4 गेंदें सही फेंकी थी, लेकिन ये 5 और छठा बॉल है, वहां से हौसले पस्त हो गए। तो चलिए नांदगांव टीम अंदर जाइए जल्दी, और जासई टीम आपके जल्दी सलामी बैट्समैन भेजिए। जासई टीम को जीतने के लिए 18 चाहिए 12 बॉल में। शुक्रिया या आदर्श चषकामध्ये आमचे मुख्य आयोजक तेजस म्हात्रे साहेब यांनी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मनस्वी पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतो। आमचे दीपक पाटील सर, सागर मांडवकरजी आणि शिवमजी म्हात्रे आता आमच्या मायक्रोफोनवर येतील, त्यांची जुबानी आपण ऐकूया। आणि शुक्रिया, धन्यवाद। हॅलो, हॅलो, चला धन्यवाद अमित म्हात्रे सर, वेलकम। चला जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकाचं हार्दिक स्वागत करूया। आदर्श ट्रॉफी 2026 ची दमदार रबर बॉलची स्पर्धा आपण एन्जॉय करताय, आणि आता सेकंड लास्ट मॅच चालू आहे। एका बाजूला नांदगाव आणि त्यांच्यावर जासई आहे। 17 धावा बनवल्यात, 18 धावा संख्येचं टार्गेट ठेवलंय। 18 धावा चेस होतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे, आणि हा प्रश्नचिन्ह घेऊनच मैदानात सलामीची जोडी मात्र दाखल झाली आहे। साईश म्हात्रे आणि तन्मय ठाकूर। चला पंच स्पीडअप करा, कारण यानंतर अजून एक मॅच बाकी आहे। बामणडोंगरी संघ मात्र वाट पाहतोय की कोणता संघ त्यांच्या आगे खेळणार आहे। दोन्ही मॅच वन साइड त्यांनी जिंकल्यात आणि थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय, परंतु तिथून जर जिंकले तर मग एक चमचमती ट्रॉफी त्यांना जरूर मिळेल। अगदी उद्याचा दिवस, आणि उद्या ग्रामीणचे 12 टीम आणि 2 आयकॉन खेळाडू आहेत। पहिली मॅच असेल विचुंबे आणि भगतवाडी, त्यामुळे 9:15 वाजता रिपोर्टिंग करणं कंपल्सरी आहे, हा स्पर्धेचा नियम आहे। दुसरी मॅच बुरदोल आणि चौक आहे, तिसरी मोरावे आणि तलेगाववाडी, चौथी मॅच बामणडोंगरी आणि फुंडे, पाचवी मॅच विनोस्फोट गावठाण आणि माहुल गोलीवाडा, आणि शेवटची मॅच बोनकोडे नवी मुंबई आणि चिचपाडा पनवेल, पेन चिचपाडा। योगेश पवार यांचा हा संघ आहे। चला पंच टाइमपास नकोय, मॅच चालू करा। अमोल काले सर, काकडे सर, थोडं स्पीडअप असू द्या। आणि उद्या 9:15 वाजता रिपोर्टिंग कंपल्सरी आहे, नो एक्सक्यूज। जो संघ वेळेवरती येणार नाहीये त्याला पेनल्टी दिली जाईल, आणि दोन संघ जर म्हणजे दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित नसतील तर सामने कमी षटकांचे खेळवण्याचा निर्णय आयोजक घेतील, याच्याकडे लक्ष असू द्या। बोलूया मॅच कडे। 12 बॉल 18चं इक्वेशन घेऊन साईश म्हात्रे आणि तन्मय ही सलामीची जोडी जासई टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये। पहिला व्हेरी फर्स्ट बॉलर मनीष फडके, ओ शॉट पिच वर शॉट,
खोदा पहा निकला चुहा, फटका चांगला होता. चौफेर मैदानावरती हा षटकारच होता, परंतु इकडे षटकार मिळणार नाहीये. 2 धावा आणि 2च्या मदतीनं टीमचं अकाउंट, टीमचं खातं, टीमचा श्री गणेशा मात्र झालाय तो बॅटिंग करणारा असे टीमचा. 2 धावा धावफलकावरती. दोन धावा धावफलकावरती. सुरुवात तर चांगली राहिली आहे. दोन धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती साईश मात्रेची सुरुवात आहे. ओ अकोटपाचा बॉल गॅप मध्ये ढकललाय. चांगला फटका बघायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या जवळ. 2 कंप्लीट झाला. तिसरीचा हा कॉल आहे आणि 3 धावा धावून कंप्लीट झाल्यात. पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा संख्येच्या मदतीनं टोटल धावा संख्या पोहोचली ती 5 वरती. 2 बॉल 5 धावा धावफलकावरती जॉईंट होत आहेत. गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केला होता साईश मात्रे, आघाडीचा आणि महत्वाचा खेळाडू आहे. स्ट्राईक एंड वरती आता तन्मय ओपनिंगचा खेळाडू आहे. राईट अमोर तो विकेट न मनीष फडके हा तेच तरार बॉलर आहे नांदगाव टीमचा. ग्रामीण संघाकडून देखील आघाडीचं षटक. हा फुल टॉस, लो फुल टॉस होता. 8 बाटना फटका एक्झिक्यूट केलाय. रन्स इथे मात्र 2 म्हणालात. डबल धाव क्विकली कंप्लीट झाली आहे. 3 चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती. 11 धावसंख्येची गरज. 9 बॉल इथूनही शिल्लक आहेत. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. ती सुरुवात हवी होती ना, ती सुरुवात झाली आहे. याच्या विपरीत जर विचार केला नांदगाव टीमचा तर नांदगाव टीमची सुरुवात थोडी लेझी आणि डिले झाली होती. स्लो खेळले सुरुवातीला. हा बॉल एक्स्ट्रा रन इथे मिळेल. ऑफस्टिक सोडून गेलेला बॉल पंचाने मात्र वाईट दर्शवला. एक्स्ट्रा धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 8. 9 चेंडू आणि आता फक्त 10 धावसंख्येची गरज. बामणडोंगरी टीम कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करा. बॉल तयार झाला. मनीष हो यावेळेस देखील चांगला फटका गॅप मध्ये. एक सिंगल डबलचा प्रयत्न. 2 धावा इथे यस महागड्या ठरला आहेत. साईश मात्रेची विकेट मैदानाच्या बाहेर आणि हा 440 ओव्हरचा झटका लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या जासई संघाला. नऊ धावा झाल्यात. अजून 9 धावा संख्येची गरज. 8 चेंडू 9 धावा पाहिजेत. नवीन खेळाडू संयम मात्रे हा मैदानाच्या आतमध्ये येईन. विकेटची खऱ्या अर्थानं गरज नव्हती, कारण तन्मयला देखील माहित होतं दुसरी धाव ही महागात ठरवू शकते. तरीही दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न शेवटी मग अंगलट आलाच. साईश मात्र 5 झालाय आणि आता संयम चाललाय. संयम मात्रे 8 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित बॉल 8 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. माफ करा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. तन्मय स्ट्राईक एंड वरती. बॉल मनीष फडके. चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय. रन्स मात्र एक सिंगल. चांगला थ्रो झालाय आणि इकडे किती धावा मिळते ते पाहणं गरजेचं आहे. टोटल किती धावा आहेत पंच आमच्यापर्यंत पोहोचवतीलच. पंच टोटल किती धावा आहेत त्या? 4 चौकार मिळालाय. 4 धावा. झालेली मिसफिल्ड फार महागात ठरू शकते नांदगाव टीम साठी. टोटल धावा संख्या झाली 13. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 5 धावा संख्येची गरज. 7 बॉल आणि 5 धावा पाहिजेत. छोट्या छोट्या चुका फार महागात ठरू शकतात. 7 बॉल आणि 5
अंतिमचा बॉल या षटकातील महत्वाचा बॉल आहे. मनीष फडके निर्णायक बॉल आहे. 7 बॉल 5. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये काढू, रन सिंगल, 2 धावा इथेही कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तन्मय आणि संयम शेवटच्या बॉलवरती डबल धावा. पहिल्या षटकाचा खेळ झाला एंड आणि धावसंख्या झाली आहे ती 15-15. जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करा पंच, नो टाइमपास, लगेच बॉलर या. अजून एक मॅच बाकी आहे. 6 वाजलेत घड्याळामध्ये आणि आता अंधार पडायला सुरुवात झाली आहे. आज नशीब की पाऊस नाहीये, कारण ज्या वेळेला पाऊस येतो त्यावेळेला अंधार थोडा लवकर होतो. आज पावसाची कृपा आहे आपल्यावरती, परंतु उद्या ठीक 9:15 सामने सुरू होतील यात मात्र शंका नाहीये. मनीष फडके च्या नंतर मनीष कुठले आलाय गोलंदाज. या मॅच मध्ये सामना वाचवायचा असेल तर आता भरपूर कष्ट करावे लागतील मनीषला. 6-3 इक्वेशन आहे. स्ट्राईक वरती संयम आहे. पहिला बॉल शॉर्ट पिच बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल आणि पहिल्याच बॉल वरती बॅटर बाद झालाय. मॅच अजून बाकी आहे. संयम बॅक टू दी पवेलियन. राज आलाय. राजघर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 3 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप करा पंच, एक मॅच अजून पूर्ण बाकी आहे. फिल्डिंग मध्ये चेंज करण्यात आलंय. अटॅकिंग फिल्डिंग लावली. एक फिल्डर थोडासा मागे, शॉट बॅकवर्ड स्कोअर लेग कडे घेतलाय. शॉट थर्ड मॅन आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट, असा फिटचा सेटअप आहे. 5 बॉल 3. हो चांगला बॉल आहे. अप पिच, आपटी बार, परंतु अगदी सटीक आहे. 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. कदाचित असं वाटत होतं सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न करतायत की काय, परंतु साईश त्यानंतर मग संयम बाद झाला आणि संघ थोडसा अडचणीत सापडला. 4 बॉल आणि 3 धावसंख्येची मात्र गरज. 4 बॉल 3 धावा पाहिजेत. सिंगल, डबलचा प्रयत्न आहे. तिकडे काय घडलंय. 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. सामना जर कदाचित नांदगाव टीमने गमावला तर त्याचं प्रमुख कारण त्यांची फिल्डिंग आहे. फिल्डिंग मात्र फार खराब झाली आहे. 2 रन्स धावून कंप्लीट झाल्यात आणि जिंकण्यासाठी आता 1 धावसंख्येची गरज. 3 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. स्कोर लेव्हल झाली आहे, परंतु 1 धाव पाहिजे. 1 धाव. ओ यावेळेस बॅट्समन बाद आहे. मॅच अजून बाकी आहे. 2 बॉल आणि 1 धावसंख्येची मात्र गरज. सामना प्रत्येक बॉल नंतर मात्र सरण्यासारखा बदलतोय. 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज. अंतिमचा बॉल आहे, फार महत्वाचा बॉल. 2 बॉल आहेत, माफ करा, 2 बॉल 1 पाहिजे. त्यामुळे हा महत्वाचा बॉल आहे, कारण इकडे जर डॉट आला तर शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 1 ही सिच्युएशन असेल आणि दोन्ही टीम वरती तितकाच दबाव. परंतु या बॉलवरती कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न असेलच. अजून अटॅकिंग फिल्डिंग सज्ज केली आहे. अगदी मिड ऑन ठेवलाय, 1 मिड ऑफ ठेवलाय, 2-3 फिल्डर अगदी समोर ठेवलेत. हो चांगला फटका आणि विजयी हा षटकार. सामना संपलाय. चला टॉस साठी या. बाबन डोंगरे आणि जासई ही आजच्या दिवसातील लास्ट मॅच, क्वार्टर फायनल नंबर 1.
चला बॅटिंगचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकला बामणनगरी टीमनं. लगेच लगेच जा फिल्डिंग साठी. जास्तही टीम स्पीडअप करा. फिल्डिंग साठी उतरा लगेच. चला जास्तही टीम फिल्डिंग साठी जा. टाइमपास नको आहे.